वितरित केल्याप्रमाणे. माननीय अध्यक्ष महोदय, मी दोन तीन मिनिटाचा स्पेसिफिक प्रश्न विचारील. महानगरपालिकेत एकट्या नागपूर महानगरपालिकेत ऐवजदार नावाचं पद होतं. जे सफाई कर्मचारी परमनंट होते ते जर सुट्टीवर असतील तर त्यांच्या ऐवजी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऐवजदार म्हणायचे. माननीय सामंत साहेब इथे बसले आहेत, त्यांचं तर मी धन्यवाद देतोच आहे. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे या सफाई कामगारांचे नेते आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मागच्या वेळेला एक GR काढला होता. त्या GR मध्ये 4000 लोकांना परमनंट केलं गेलं. माननीय अध्यक्ष महोदय, परमनंट करताना काही अटी टाकल्या. सदर अधिसंख्य पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ते त्या दिनांकापासून आपोआप व्यपगत होतील, ही पहिली अट. दुसरी अट, यापुढे कोणत्याही परिस्थितीत ऐवजदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार नाही, त्याची जबाबदारी आयुक्त नागपूर महानगरपालिका यांची राहील. आणि शेवटची अट, ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरता निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे सेवानिवृत्त आपोआप व्यपगत असल्याने त्यांच्या वारसदारांना नियुक्ती देण्याकरता कोणतेही अधिसंख्य पद निर्माण करता येणार नाही अथवा व्यपगत झालेले पद पुनर्जीवित करता येणार नाही. या आदेशाच्या हा GR निघाला. या GR नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री त्यांनी एक पत्र दिला. हे पत्र मी वाचून दाखवतो. माननीय अभिजित चौधरी साहेब, नागपूर महानगरपालिका 20 वर्षाचे जास्त कालावधी सफाई कर्मचारी 20/1/19 पासून करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना लाड पागे समिती लागू करावी असं माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. माझी या महानगरपालिकेत एकूण अधिसंख्य पद आहेत 8560. त्यातले अधिसंख्य पद आहेत 4407. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जर 8000 पद नवीन आकृती बंधानुसार मंजूर आहेत आणि त्यात 4407 पद समावून घेता येतात, तर या सगळ्यांना आपण लाडपागे लावणार आहोत का? त्यांना जे लोक हे लावायच्या आधी रिटायर्ड झाले त्यांना सुद्धा ही संधी देणार आहोत का? नंबर 2. आणि जर 8560 पद जर आहेत तर आपण यांना या लाडपागेपासून का वंचित ठेवतोय? दुसरं, यासोबत लाडपागे समितीच्या माध्यमातून वर्षभराच्या आत अप्लिकेशन करावी लागते तरच ती व्हॅलिड होते. पण नागपूर महानगरपालिकेत 70% महिला सफाई कर्मचारी आहेत. महिला हे नागपूर शहर स्वच्छ करण्याचा विडा त्या सगळ्या महिलांनी उचलला. पण त्या जरा अशिक्षित असतात, कमी शिकलेल्या असतात, त्यामुळे वर्षभराच्या आत त्यांनी अप्लिकेशन कधी काही केली नाही. काही लोकांनी त्यांना आपण एक संधी देणार आहोत का? एवढे 4-5 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी नागपूर येथील ऐवजदार सफाई कामगारांच्या संदर्भातली ही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ऐवजदार सफाई कर्मचारी ही कॅटेगरी फक्त नागपूरच महानगरपालिकेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये 20 वर्ष सेवा केलेले 3805 कर्मचारी यांना ऑलरेडी सामावून घेण्यात आलेलं आहे. आणि ही अधिसंख्य पदं असल्यामुळं त्यांना लाडपागे समितीमध्ये घेता येत नाही अशा पद्धतीच्या काही सूचना आहेत. परंतु कालच माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि जी प्रवीणजींनी या ठिकाणी मागणी केली त्या संदर्भात 7000 आकृतीबंधातली पदं जी मंजूर आहेत त्याच्यामध्ये यांना जर घ्यायचं असेल तर यांना नियमित पदावर सुरुवातीला घ्यावं लागेल, तरच त्यांना लाडपागे समितीचा जो काही नियम आहे तो लागू होईल. आणि म्हणून या सगळ्यांना नियमित पदावर घेण्याची कारवाई शासन तातडीनं सुरू करणार आहे. मध्ये काही अशिक्षित कर्मचारी आहेत, ते त्या महिला आहेत मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ती अट त्यांच्याकरता किमान त्या सर्व लोकांकरता फक्त त्यांच्याकरता ती परमनंट नको, पण त्यांच्याकरता काही महिना 2 महिन्याकरता आपण ती शिथिल करून त्यांचा अर्ज घेणार आहोत का? कारण त्या सगळ्या महिला आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, ती अट शिथिल तेवढ्या कर्मचाऱ्यांकरता करावी व त्यांनाही लाडपागेचा लाभ द्यावा, एवढी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आता सगळ्या 3805 लोकांची यादी माझ्याकडे नाही आहे, परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती तपासून पाहिली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. फक्त प्रश्न एकच. अध्यक्ष महोदय, माझा सन्माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की लाडपागे समितीची जी शिफारस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही नियमावलीमध्ये बदल करणार का? हा पहिला माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आपलं आता युग कुठे चाललेलं आहे?
लाडपागे समितीमध्ये सफाई कामगाराच्या मुलाने सफाईचंच काम करायचं. अध्यक्ष महोदय, त्यांची मुलं शिकलेली आहेत, इंजिनियर झालेली आहेत, त्यांची डबल ग्रॅज्युएट झालेली आहेत. तर त्या डबल ग्रॅज्युएट झालेल्या मुलांनी फक्त सफाई झाडू मारायचं काम करायचं का? तर माझं स्पेसिफिक मंत्री महोदयांना विनंती आहे की जी लाडपागे समिती आहे ह्याच्या नियमावलीमध्ये तुम्ही बदल करणार का? कारण की अध्यक्ष महोदय, आज अनेक लोकांना, सफाई कामगारांच्या मुलांना नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे. तो ग्रॅज्युएट झाला, डबल ग्रॅज्युएट झाला, तरी त्याला सफाईच काम करत. म्हणून माझा प्रश्न आहे. दुसरा, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपले आताचे मुख्यमंत्री आणि 2015ला जे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी ह्यांनी मुंबईतील 28,000 सफाई कामगारांचा त्यांना हक्काचं घर मिळण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणली होती आणि त्यासाठी 2015ला 4 FSI देऊन त्यांना हक्काचं घर देण्याचं त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं होतं. तरी मी आपणास विनंती करते की आपण ह्या 100 दिवसाच्या आराखडा कार्यक्रमामध्ये ही योजना समाविष्ट करून 28,000 सफाई कामगारांना घरं देणार का? अध्यक्ष महोदय, योग्य ती कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 6.